तुमच्या घरातील नकारात्मकता जर तुम्हाला पूर्णपणे काढून टाकायची असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी छोटे छोटे बदल घेऊन आलेलो आहोत. ते बदल नक्कीच करा, तुम्हाला परिणामसुद्धा याचे नक्कीच दिसतील. स्वतःचे साठवलेले कपडे पायपुसणीसाठी हे कधीच फाडायचे नाही, कारण जे कपडे रोज आपल्या शरीराला लागतात त्यात तुमची वैयक्तिक ऊर्जा साठवलेली असते. ती ऊर्जा सतत पायाखाली गेली तर तुमचं शरीर लवकर थकते आणि तुमचं मन सतत अस्वस्थ राहायला सुरुवात होते. लहान बाळाचे कपडे साफसफाईसाठी वापरणं हे सुद्धा नेहमीच टाळायचं, कारण बाळाची ऊर्जा फार नाजूक असते. त्याचे कपडे अशा कामासाठी वापरल्यास तुमचं बाळ वारंवार आजारी पडू शकतं. नवऱ्याचे कपडे भांडी किंवा फरशी पुसण्यासाठी सुद्धा वापरू नका, कारण याचा परिणाम असा होईल की त्याच्या कामातील स्थैर्य, आरोग्य आणि आत्मविश्वासावर थेट याचा परिणाम दिसून येईल. आता अंतर्वस्त्र जे राहतात आपले ते घरकामासाठी वापरणे हे शक्यतो टाळावे, कारण यामुळे शरीराशी संबंधित त्रास, मानसिक ताण आणि संतुलन तुमचं हे खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतं. आजारी किंवा गेलेल्या व्यक्तीचे कपडे पुसायला वापरू नयेत. त्याचा वापर करणे हे टाळायचंच, कारण त्या कपड्यात जड आठवणी आणि थकलेली ऊर्जा असते, जी तुमच्या घरातील वातावरणावर थेट परिणाम करते. तेव्हा मृत व्यक्तीचे आणि आजारी व्यक्तीचे कपडे कधी वापरायचे नाही. स्वयंपाकघरात केस पुसण्यासाठी कपडा कधीच वापरू नका. ओले केस आपले जे आपण कपडा वापरतो तो, कारण अन्नाची शुद्धता कमी होते आणि आरोग्यावर त्याचा सुद्धा थेट परिणाम होत असतो. पूजेतील कपडे हे इतर कामांसाठी वापरणं टाळा. पूजेचे कपडे पूजेसाठीच वापरायचे, कारण त्या कपड्यांशी जोडलेली पवित्र भावना ही तुटते आणि मग तुमचं मन आहे हे अस्थिर राहते. रात्री उशिरा कपडे फाडून स्वच्छताही कधीच करू नका. रात्री झाडू सुद्धा मारायचं नसते, कारण त्यावेळी ऊर्जा नकारात्मक असते, जी चिंता आणि तुमची अस्वस्थता हे खूप मोठ्या प्रमाणात वाढवते. कोणाच्याही कपड्यांना जमिनीवर पडू देऊ नका, कारण कपडे म्हणजे त्या व्यक्तीचा सन्मान असतो आणि जमिनीवर टाकल्याने मानसिक अस्थैर्य याच्याने वाढते. लहान मुलांचे कपडे सावलीतच वाढवू नका नेहमी. त्याला कधी कधी सूर्यप्रकाश पण द्यायचा, कारण सूर्यप्रकाश कपड्यातील जडपणा दूर करतो आणि जर लहान बाळ असेल तर बाळाची तब्येत मजबूत करतो. आता जुने कपडे दान करताना स्वच्छ आणि नीट चांगल्या स्थितीत द्यायचे, कारण दिलेली ऊर्जा परत आपल्या आयुष्यात परिवर्तित होते. म्हणून हा उपाय तर नक्कीच करा. घरात ओले कपडे कधीच साठवू देऊ नका. त्याला सूर्यप्रकाश तरी द्या किंवा मग हवेत तरी टाका, कारण ओलसरपणा म्हणजे आजारपण आणि ही आळसाची खूप मोठी इथून सुरुवात होत असते. रागाच्या भरात कपडे आपटणं किंवा मग कपडे धुणं किंवा कपडे चिरडणं हे टाळा, कारण रागाची छाप घराच्या ऊर्जेवर नेहमीच बसत असते. कपाटात कपड्यांचा गोंधळ जर झाला असेल तर तो गोंधळ कधीच ठेवायचा नाही, गोंधळ होऊच द्यायचा नाही, कारण अस्ताव्यस्त कपडे म्हणजे अडकलेली प्रगती आणि तुमचं थांबलेलं सुख. तेव्हा कपाटात कपडे नीटच ठेवायचे. गुप्त निष्कर्ष: कपडे फक्त वस्त्र नसतात, ते तुमची ऊर्जा वाहून येतात. जपून वापरले तर आरोग्य, शांतता आणि सौभाग्य या वस्त्रांमुळे टिकून राहत असतं. जर तुम्ही कपाटात तुमच्या लग्नातील शालू आणि इतर पवित्र कार्यक्रमात वापरले कपडे एकत्रित अस्ताव्यस्त ठेवत असाल तर तुम्ही खूप चुकीचं करत आहे. तर तुम्ही सावधान व्हायचं, कारण हे कपडे शुभ आठवणी, सन्मान आणि सौभाग्याशी जोडलेले असतात. अस्ताव्यस्त ते कपडे ठेवल्यास नात्यात दुरावा, चिडचिड आणि घरातील स्थैर्य हे तुमच्या हळूहळू कमी होऊ शकतं. जर लग्नातील शालू रोजच्या वापराच्या कपड्यात मिसळून ठेवत असाल तर पती आणि पत्नींमधील आदरभाव कमी होण्याची शक्यता वाढते, कारण विशेष ऊर्जेची किंमत ही नकळत कमी होते. पवित्र कार्यक्रमाचे कपडे कधीही जमिनीवर खालच्या कप्प्यात कोंबून ठेवू नका.
जमिनीवर सुद्धा ठेवू नका, कारण जमिनीजवळ ठेवलेले कपडे त्या शुभ ऊर्जेला दाबतात. त्याचा परिणाम मानसिक अस्वस्थतेत दिसतो. हे कपडे धुवून न ठेवता वर्षानुवर्षे तसेच ठेवलेले असतील तर घरात जुन्या आठवणींचा भार वाढतो आणि पुढे जाण्याची ऊर्जा अडकते आणि प्रगतीला सुद्धा तुमच्या खूप उशीर होतो. लग्नातील शालूला कधीही पुसण्यासाठी किंवा झाकण्यासाठी वापरायचा नाही, कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या वैवाहिक सौख्यावर आणि तुमच्या आत्मसन्मानावर नेहमीच होतो. असे हे कपडे वेगळ्या स्वच्छ कापडी पिशवीत नीट घडी करून ठेवले तर घरात सौम्य शांतता टिकते आणि तुमच्या नात्यांमध्ये आदर वाढतो आणि स्त्रीला मानसिक स्थैर्य हे जाणवते. कपाट उघडताना हे कपडे अस्ताव्यस्त दिसत असतील तर मन नकळत अस्वस्थ होते, कारण डोळ्यांना दिसणारा पसारा हा स्त्रीचा मानसिक गोंधळ नेहमीच वाढवत असतो. थोडक्यात नियम: पवित्र कपडे, वेगळी जागा, स्वच्छता, सन्मान. तेवढंच केल्याने घरातील ऊर्जा तुमच्या आपोआप संतुलित राहते. रात्री झोपताना घातलेले कपडे सकाळी तिथेच टाकून देऊ नका, कारण झोपेतील थकलेली ऊर्जा त्या कपड्यात साठते. ती तशीच राहिली तर दिवसभर तुम्हाला आळस झाल्यासारखं जाणवते. घरात वापरलेले कपडे देवघरात किंवा मग जिथं तुम्ही पूजा करता तिथं पूजेच्या जागेजवळ कधीच ठेवू नका, कारण दैनंदिन थकवा आणि पवित्र ऊर्जा एकत्र जर झाली तर तुमचे मन हे बेचैन राहतं. सकाळी उठल्या उठल्या कालचे कपडे हे पुन्हा दुसऱ्या दिवशी घालू नका, कारण माहिती आहे का, जुनी ऊर्जा शरीरावर बसते आणि तुमचा उत्साह सकाळी सकाळी कमी होतो. नवऱ्याचे कपडे रागात धुणे टाळा. नुसतं नवऱ्याचेच नाही तर तुमच्या मुलांचे सुद्धा, कारण त्या भावनेचा परिणाम त्यांच्या कामात अडथळे म्हणून दिसत असतो. कपडे धुताना मनात तक्रार किंवा मग वाईट विचार हे सुद्धा कधीच ठेवू नका, कारण पाण्याबरोबर भावना कपड्यात शोषल्या जातात. स्वतःचे कपडे पायाखाली तुडवत हे कधीच बदलू नका, कारण यामुळे आत्मसन्मान कमी होतो आणि मनात अस्थैर्य वाढतं. घरात कोणाचेही कपडे उलटे लटकून कधीच ठेवायचे नाही, कारण उलटेपणा म्हणजे माहिती आहे का, अडथळ्यांची सुरुवात. इथून अडथळे सुरू होतात. जुने आठवणी देणारे दुःखी कपडे वर्षानुवर्षे कधीच जपून ठेवू नका, कारण त्या आठवणींची ऊर्जा आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवते. कपडे घालताना आरशा समोर स्वतःला कमी लेखू नका, कारण त्या क्षणी बोललेले शब्द हे मनावर खोलवर परिणाम करतात. घरात कोणाचेही कपडे ओलेच घडी करून कधीच ठेवू नका, कारण ओल म्हणजे थांबलेली ऊर्जा, ती आजाराला आमंत्रण देत असते. सारखे काळ्या रंगाचे कपडे सुद्धा रोज कधीच घालू नका, कारण जड रंग सतत वापरल्यास मनावर फार भारी परिणाम होत असतो. स्वयंपाक करताना घातलेले कपडे हे झोपताना सुद्धा कधीच वापरायचे नाही, कारण कामाची थकलेली ऊर्जा ही तुमच्या झोपेवर परिणाम करते. कोणाचेही कपडे रागात फेकून देणं हे नेहमीच टाळा, कारण माहीत आहे का, त्या व्यक्तीशी तुमच्याबद्दल एकमेकांबद्दल नात्यात कटुता वाढते. घरात कपडे सुकवताना नेहमी नीट पसरून ठेवा, कारण विस्कळीत कपडे म्हणजे विस्कळीत विचार. नवीन कपडे घालताना किमान एक चांगला विचार तरी नक्कीच करा, कारण पहिल्या क्षणाची आठवण भावना त्या कपड्यात साठत असते. गुप्त सूत्र: स्त्री जेव्हा स्वतःची, आपल्या वस्तूची आणि भावनांची काळजी घेते तेव्हा तिचे सौभाग्य आपोआप टिकून राहत असते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि कमेंट नक्की करा. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.